मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील पाठ 8वा धातू विज्ञान त्या पाठावर आधारित या पहिल्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये धातूंचे रासायनिक गुणधर्म या मुद्द्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या पाठामध्ये धातूंचे जे रासायनिक गुणधर्म दिलेले आहेत, एकूण 6 गुणधर्म दिलेले आहेत. तर या 6 देखील रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर या अगोदरचे जे 7 पाठ आहेत त्या 7ही पाठांवर आधारित म्हणजे विज्ञान भाग 1 मधील जे 7 पाठ आहेत या अगोदरचे त्या 7ही पाठांवर आधारित आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण ॲनिमेशनचा वापर केलेला आहे, ज्यामुळे तो मुद्दा तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. एकदा व्हिडिओ नक्की पहा. चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे धातूंचे रासायनिक गुणधर्म. तर याच्या अगोदर एक मुद्दा आहे जो की आपला 25% जो अभ्यासक्रम कमी केलेला आहे ना, त्या अनुसरून तो घटक कमी केलेला आहे आपला. तो मुद्दा कोणता आहे? धातूंचे भौतिक गुणधर्म. तो मुद्दा कमी केलेला आहे, त्यामुळे त्या मुद्द्याचा या ठिकाणी आपण समावेश केलेला नाहीये. परंतु धातूचे भौतिक गुणधर्म काय आपल्याला माहित आहे की धातू वर्धनीय असतात, तन्यता असते, विद्युत ऊर्जेचे ते सुवाहक असतात, उष्णतेचे सुवाहक असतात, त्याची घनता अधिक असते आणि त्यांना चकाकी असते. हे सर्व भौतिक गुणधर्म आहेत. अधातूंचे भौतिक गुणधर्म काय की अधातू ठिसूळ असतात, कठीण नसतात, बरोबर आहे, आघात केल्यानंतर तुटतात, फुटतात. धातू नादमय असतात, अधातूमध्ये नादमयता नसते. त्यानंतर अधातूमध्ये तन्यता, वर्धनीयता असे गुणधर्म नसतात, त्यांना चकाकी नसते. मग त्याला काही अपवाद आहेत, जसं की आयोडीन किंवा त्यानंतर हिरा, त्यांना चकाकी आहे. तर हे जे भौतिक गुणधर्माविषयी जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला नाहीये, जो की आपल्याला 8वी मध्ये देखील झालेला होता, 7वी मध्ये देखील झालेला होता. चला, तर धातूंचे रासायनिक गुणधर्म याविषयी आपण माहिती घेऊया. आता धातू हे क्रियाशील असतात आणि ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात. ठीक आहे ना. आता क्रियाशील असतात आणि सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात, हे कसं ओळखू येईल? आता बऱ्याच वेळेस आपल्याला कोणीतरी समजा व्याख्या विचारली आपल्याला की धातू म्हणजे काय, तर आपण काय सांगतो की त्यांना चकाकी आहे, ते वर्धनीय आहेत, ज्यांची घनता अधिक आहे, ज्यांच्यामधून वीज वाहते, उष्णतेचं वहन होतंय, ते धातू. नाही बेटा, उत्तर चुकलं. हे आपण धातूंची वैशिष्ट्ये सांगितले तर, भौतिक गुणधर्म सांगितले तर. मग धातूची व्याख्या काय की धातू म्हणजे मूलद्रव्याचा असा प्रकार की जो आपल्या शेवटच्या कक्षेमधील इलेक्ट्रॉन गमावतो व धन आयन तयार करतो, त्याला म्हणायचंय धातू. ठीक आहे ना. आता मग या ठिकाणी लक्षात घ्या, धातू क्रियाशील आहेत आणि ती सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात व इलेक्ट्रॉन गमावून ते धनभारित होतात किंवा धन प्रभारित होतात. ठीक आहे, याला म्हणायचंय धातू. अधातूची व्याख्या, अधातू म्हणजे अशा प्रकारची मूलद्रव्य जे इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयनांची निर्मिती करतात, त्यांना म्हणायचं अधातू. म्हणून धातूचा मुद्दा सुरू आहे की धातूंना विद्युत धन मूलद्रव्य असं देखील म्हटलं जातं, कारण ते इलेक्ट्रॉन गमावतात व धन आयन निर्माण करतात. आता धातूंच्या काही अभिक्रिया आपल्याला समजून घ्यायच्या या रासायनिक गुणधर्मामध्ये. पहिली अभिक्रिया रासायनिक गुणधर्मानुसार अशा एकूण 6 अभिक्रिया आपल्याला समजून घ्यायच्या आणि त्यानुसार मग पुन्हा रासायनिक गुणधर्म आपल्या लक्षामध्ये येतील. पहिली अभिक्रिया धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. सोपं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्याही धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते व त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं. क्लिअर? कोणत्याही धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते व त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं, याला म्हणायचं त्या धातूची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. हे उदाहरण अभ्यासूया. आता लक्षात घ्या, धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कधी होईल की ज्यावेळेस त्या धातूंना आपण हवेमध्ये तापवतो, त्याला उष्णता देतो, त्यावेळेस काय होईल, हवेमधील ऑक्सिजनशी त्या धातूंची अभिक्रिया होते आणि त्या धातूंचे काय तयार होतं, मुद्दा नीट लक्षात घ्या, तर त्या धातूंची ऑक्साईडांची निर्मिती होते. मग सोडियम आणि पोटॅशियम ही अतिशय क्रियाशील धातू आहेत आणि कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो. लक्षात घ्या, कक्ष तापमानाला म्हटलंय. म्हणजे सोडियमचं जर उदाहरण घेतलं आपण तर सोडियमला तर उष्णता द्यायचीही गरज नाहीये. लक्षात घ्या, सोडियम धातू जर असाच बाहेर आपण ठेवला कक्ष तापमानाला, रूम टेम्परेचरला,
कक्ष तापमान तुम्ही सध्या ज्या रूममध्ये बसलेल्या आहात, ज्या खोलीमध्ये बसलेल्या आहात, ज्या कक्षामध्ये बसलेल्या आहात, त्या खोलीचं, त्या रूमचं, त्या कक्षाचं तापमान म्हणजे कक्ष तापमान किती असेल? ठीक आहे, सामान्यपणे किती असतं? 35-37. ठीक आहे ना. आता हिवाळा सुरू आहे, मग किती असतं? 27 ते 30च्या आसपास कक्ष तापमान. म्हणजे सोडियम धातू तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला त्या ठिकाणी असा जर मोकळा ठेवला तर तो लगेचच पेट घेईल. लक्षामध्ये घ्या, कारण तो इतका क्रियाशील आहे. सोडियम म्हणजे कक्ष तापमानाला सोडियम धातू हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो व काय तयार होईल? वर सांगितल्याप्रमाणे सोडियम ऑक्साईड तयार होईल. ठीक आहे ना. त्याची अभिक्रिया पहा. सोडियम 4Na, त्यानंतर ऑक्सिजन काय तयार होईल? सोडियम ऑक्साईड. ठीक आहे. मुद्दा मी आत्ता जो सांगितला त्याच्याविषयी परत माहिती घेऊया. हवेत उघडा सोडियम धातू जर हवेत उघडा जर आपण ठेवला तर सोडियम धातू अगदी सहज पेट घेतो, कारण तो इतका क्रियाशील आहे. मग प्रयोगशाळेमध्ये सोडियमला ठेवायचं कुठं? बरोबर आहे ना. त्यामुळे प्रयोगशाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी हा असा होणारा अपघात टाळण्यासाठी सोडियमला नेहमीकरता केरोसिनमध्ये ठेवलं जातं. केरोसिन, रॉकेल. ठीक आहे ना. म्हणजे एकदा का तो केरोसिनमध्ये ठेवला तर हवेमधील ऑक्सिजनचा त्या सोडियम सोबत कसल्याच प्रकारचा संयोग नाही होणार. त्यामुळे सोडियम सुरक्षित राहील आणि जेव्हा आपल्याला गरज आहे त्यावेळेस आपण सोडियम घेऊ शकतो. बघ, विचार करा किती तफावत जाणवते. केरोसिन हे स्वतः इतकं ज्वालाग्राही आहे. रॉकेल त्याचा वापर आपण इंधन म्हणून करत असतो, परंतु त्या केरोसिनमध्ये सोडियमला ठेवावं लागतं, कारण बाहेर जर सोडियम ठेवला तर हवेतील ऑक्सिजन बरोबर त्याची अभिक्रिया होईल आणि सोडियम ऑक्साईड तयार होईल आणि तिथं आग देखील लागू शकते. तो सहज पेटतो सोडियम धातू. त्यामुळं त्याला नेहमी करता केरोसिन मध्येच ठेवलं जातं. आता बरेच जण म्हणतात, मग ठीक आहे पाण्यामध्ये ठेवूया. अरे पाण्यामध्ये तर ऑक्सिजन आहेच ना विरघळलेला, मग काय उपयोग आहे ना. त्यामुळे त्याला केरोसिन मध्ये ठेवायचं. ओके, ठीक आहे. त्यानंतर मुद्दा काय आहे, तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की प्रयोगशाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी सोडियमला केरोसिन मध्ये ठेवतात. याचं कारण आपल्याला सांगायचं आहे की सोडियम हा अतिशय क्रियाशील आहे आणि कक्ष तापमानाला सोडियम धातू हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो व त्या ठिकाणी सोडियम ऑक्साईड तयार होतं आणि बऱ्याच वेळेस ही अभिक्रिया होत असताना सोडियम पेट घेतो. त्यामुळं हा अपघात टाळण्यासाठी सोडियम धातूला नेहमी करता प्रयोगशाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी केरोसिन मध्येच ठेवतात. मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. नेक्स्ट, आता काही धातूंचे ऑक्साईड हे पाण्यामध्ये द्रावणीय आहेत. मुद्दा नीट लक्षात घ्या. अगोदर पहिला मुद्दा काय आला की धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया, मग काय तयार होतं? धातू आणि ऑक्सिजन, त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं. ठीक. आता पुढे काय सांगितलं? काही धातूंची ऑक्साईड आहे. मग ऑक्साईड कधी तयार होतील? ज्यावेळेस त्या धातूची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते त्यावेळेस. ठीक आहे. तर त्या धातूंची ऑक्साईड आहे हे पाण्यामध्ये द्रावणीय असतात, म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात. ठीक. म्हणजेच हे पाण्यामध्ये विरघळून त्या ठिकाणी अल्कली तयार होते. म्हणजेच या धातूंच्या ऑक्साईडांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्क किंवा इंग्रजीमध्ये त्याला अल्कली तयार होतात. मग त्याचं एक उदाहरण बघा. या अगोदरच्या अभिक्रियेमध्ये सोडियम ऑक्साईड तयार झालेलं होतं. आता सोडियम ऑक्साईड आणि पाण्याची अभिक्रिया होते आणि काय तयार होईल? सोडियम हायड्रॉक्साईड. एक अल्कलीचं उदाहरण आहे. त्यालाच आपण आम्लारी असे म्हणत असतो. म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड, आपल्याला माहिती आहे सोडियम हायड्रॉक्साईड हे कसं आहे? एक आम्लारी आहे. बरोबर आहे. मग आम्लारी आणि अल्कलीमध्ये काय फरक आहे? तर अल्कली म्हणजे अशी आम्लारी जे पाण्यामध्ये विरघळतात. मुद्दा लक्षात घ्या. अल्कली म्हणजे अशा आम्लारी जे पाण्यामध्ये विरघळतात, त्या आम्लारींना अल्कली म्हणायचं. म्हणजेच जेवढे काही अल्कली आहेत हे सगळे आम्लारी आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड ही आम्लारी आहे, पण ते पाण्यामध्ये विरघळतं म्हणून त्याला अल्कली असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. आता मॅग्नेशियमचं उदाहरण घेऊया. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियमची फेत ज्यावेळेस हवेमध्ये आपण जाळतो त्यावेळेस काय तयार होतं? मॅग्नेशियम ऑक्साईड. ठीक आहे ना. आता हेच मॅग्नेशियम ऑक्साईडची अभिक्रिया जर आपण पाण्यासोबत केली तर काय तयार होईल? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. हे देखील एक अल्कली आहे.
हे देखील एक आम्लहारी आहे. पुढे जाऊया. पुढच्या मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की तुमचा बोर्ड परीक्षेचा किंवा द्वितीय सत्र परीक्षेचा अभ्यास तर अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असेलच. तुमची हीच तयारी आहे अतिशय चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या बनवण्यासाठी अनअकॅडमीने आणली आहे लेट्स क्रॅक फ्री टेस्ट सिरीज. इथं टेस्ट आहे फ्री. तर आता ही टेस्ट सिरीज कोणासाठी आहे? महाराष्ट्र स्टेट बोर्डची आहे. तर 9वी ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट आहे. हे टेस्टची वैशिष्ट्ये काय आहेत? पहिलं वैशिष्ट्य, ही टेस्ट अतिशय मोफत आहे. यामध्ये बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न येतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील. सोपे, मध्यम आणि अधिक अवघड अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश यामध्ये केला जाईल. यामध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाहीये. टेस्ट झाल्यानंतर लगेचच तुमचं एक ॲनालिसिस सेशन होईल, ज्या ठिकाणी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर योग्य आलेत का चुकलेत याचं मार्गदर्शन अनअकॅडमीवरील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत होईल. तिथं तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले जातील. त्याचबरोबर हे जे ॲनालिसिस सेशन झाले ना, ह्याचे PDF तुम्हाला दिले जातील आणि या PDFच्या मदतीने तुम्ही या सर्व प्रश्नांचा अभ्यास कधीही व कुठेही करू शकता. तर इयत्ता 9वी ते 10वीसाठी मॅथ्स आणि सायन्ससाठी ही परीक्षा असणार आहे. तर इयत्ता 11वी आणि 12वीसाठी मॅथ्स, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स यासाठी ही परीक्षा असणार आहे. या संबंधीच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागेल आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर या टेस्ट सिरीजचा मोफत लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक कोड विचारला जाईल. तर त्या ठिकाणी तुम्ही हा देशपांडे, स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड टाकायचा आणि टेस्ट सिरीजचा मोफत लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर अनअकॅडमीवरती करिअर आवर आहे. कधी आहे? तर उद्या 18 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता. यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. इथं काय आहे मग मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांनी ठरवलंय की तुमचं करिअर गणित या विषयामध्ये करायचं आहे? ठीक आहे ना. आणि त्यासाठी मग तुम्ही IIT, JEE हे सोडून बाकी आणखी काय पर्याय निवडलेत? जर तुमचं उत्तर नाही असेल, अजून कोणताच पर्याय नाही निवडला किंवा तुम्ही कन्फ्यूज आहात, तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये कन्फ्युजन आहे की गणितामध्ये करिअर तर करायचं आहे, पण पुढे काय? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अनअकॅडमीवरील तज्ज्ञ शिक्षक उद्या तुमच्या भेटीला येतील दुपारी 3 वाजता. तर हे तज्ज्ञ शिक्षक कोण आहेत? पवन वाघ सर आणि प्रशांत जोशी सर. तर या तज्ज्ञ शिक्षकांमार्फत गणित विषयामध्ये कशा प्रकारचं करिअर घडवायचं असतं किंवा घडवणं आवश्यक आहे या संबंधित तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर केले जातील. त्यामुळे उद्या जॉईन व्हा दुपारी 3 वाजता, 18 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजता. तर यामध्ये देखील मोफत सहभाग घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड एंटर करायचा आहे. त्याचबरोबर हा कोड तुम्ही वापरला तर अनअकॅडमीच्या कोणते पेड सबस्क्रिप्शनवर तुम्हाला एकूण 10% डिस्काउंट मिळणार आहे. चला तर मित्रांनो, आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा आणि आपल्या अभ्यासाला नवी दिशा द्या. त्यानंतर पुढचं रासायनिक गुणधर्म आहे ते म्हणजे धातूंची पाण्याबरोबर होणाऱ्या अभिक्रिया. ठीक आहे. आता काय आहे की सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत मित्रांनो. त्यामुळं हे पाण्यामध्ये यांची अभिक्रिया अतिशय जलद व जोमाने होते आणि त्यातून काय बाहेर पडतो? हायड्रोजन वायू बाहेर पडतो. त्यामुळे लक्षात घ्या की कोणत्याही धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. मुद्दा नीट लक्षात घ्या बहुतांश वेळी. ठीक आहे. मग इथं काय काय होतं? ह्याची अभिक्रिया काय लिहिता येईल आपल्याला की सोडियम धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली आणि काय तयार होईल? सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे ना. आणि हायड्रोजन वायू बाहेर पडेल. आणखी एक महत्वाचा मुद्दा, इथं त्या धातूचं आम्लारी तयार झाले है ना, NaOH. त्या धातूचं आम्लारी तयार झाले सोडियम हायड्रॉक्साईड. हायड्रोजन वायू देखील बाहेर पडलाय, परंतु इथं उष्णता निर्माण होते. मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यामुळं बऱ्याच वेळेस सोडियम किंवा पोटॅशियम, ठीक आहे, पोटॅशियमची देखील अभिक्रिया घेऊया. त्यानंतर मी जो मुद्दा सांगणार आहे त्याकडे येऊया आपण. तर पोटॅशियमची देखील अशाच प्रकारे अभिक्रिया होईल. पोटॅशियमची अभिक्रिया पाण्याबरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होईल, हायड्रोजन वायू बाहेर पडेल आणि उष्णता तयार होईल. तर ही उष्मादायी अभिक्रिया आहे, उष्णता बाहेर पडते. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होते, या ठिकाणी बाहेर पडणारी उष्णता एवढी अधिक असते की हा बाहेर पडणारा हायड्रोजन, हा जो हायड्रोजन आहे हा या उष्णतेमुळे पेट घेतो. विचार करा. म्हणजे सोडियम पाण्यामध्ये जरी टाकला तर त्या ठिकाणी तो पेट घेऊ शकतो.
त्याचं कारण तुम्हाला सांगितलं की सोडियमची अभिक्रिया अतिशय जलद गतीने पाण्यासोबत होते, त्या ठिकाणी हायड्रोजन वायू बाहेर पडतो, त्याचबरोबर तिथं उष्णताही निर्माण होते. ही उष्णता एवढी असते की बऱ्याच वेळेस हा जो हायड्रोजन वायू बाहेर पडतोय ना, या उष्णतेमुळे पेट घेतो. पोटॅशियमच्या बाबतीमध्ये असंच घडतं, लक्षात घ्या. आता हे झालं सोडियम आणि पोटॅशियम. कॅल्शियमच्या बाबतीमध्ये काय? आता या उलट कॅल्शियमची जी अभिक्रिया होते ना पाण्याबरोबर, हे अतिशय मंद गतीने होते, धीम्या गतीने होते, कमी जोमाने होते. ठीक आहे, यामध्ये हायड्रोजन वायू तर बाहेर पडेलच, परंतु हा जो कॅल्शियमचा तुकडा जर आपण पाण्यामध्ये टाकला तर मंद गतीने धीम्या गतीने तिथं अभिक्रिया होत आहे. कॅल्शियमचा तुकडा पाण्यामध्ये टाकला थोड्या वेळ बुडेल. बुडल्यानंतर 1 मिनिट 2 मिनिट पहा, तर कॅल्शियमच्या तुकड्यावर आता बुडबुडे येतील. ते बुडबुडे कशाचे असतील? या अगोदरच तुम्हाला सांगितलं की कोणत्या धातूची, हे 2-3 धातूचे जे क्रियाशील आहेत, ह्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली की त्या ठिकाणी हायड्रोजन वायू बाहेर पडतो. तर कॅल्शियमच्या बाबतीमध्ये कॅल्शियमचा तुकडा पाण्यामध्ये बुडतो, तिथं अभिक्रिया होते, हायड्रोजन वायू तयार होतो, परंतु हायड्रोजन वायू एवढ्या जलद गतीने तयार होतो ना की त्या हायड्रोजन वायूच्या बुडबुड्यामुळे हा कॅल्शियमचा तुकडा अक्षरशः पाण्यावर तरंगतो. लक्षात घ्या. म्हणजेच पुढे सांगितले बघा की या ठिकाणी धातूच्या पृष्ठभागावर बुडबुडीच्या रूपामध्ये हा हायड्रोजन वायू जमा होतो आणि या हायड्रोजन वायूच्या बुडबुड्यामुळे कॅल्शियम धातू पाण्यावर तरंगतो. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की कॅल्शियम धातू शास्त्रीय कारणीदामध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये कॅल्शियम धातू पाण्यावर तरंगतो किंवा कॅल्शियम धातूची पाण्यासोबत अभिक्रिया होत असताना कॅल्शियम धातू पाण्यावर तरंगतो. त्याचं कारण आपल्याला सांगायचं की कॅल्शियम धातूची पाण्याबरोबर अतिशय मंद गतीने अभिक्रिया होते आणि कॅल्शियम धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असताना त्या ठिकाणी हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि हायड्रोजन वायू या बुडबुड्याच्या रूपामध्ये बाहेर पडतो आणि हे बुडबुडे इतक्या वेगाने बाहेर पडतात की या बुडबुड्यामुळे, हायड्रोजन वायूच्या बुडबुड्यामुळे कॅल्शियम धातूचा तुकडा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. त्याची ही अभिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे की कॅल्शियम पाणी, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि बाहेर पडणारा हा हायड्रोजन. ओके, त्यानंतर 3 धातूविषयी आपण माहिती घेतली, सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम. ठीक आहे, तर यांची कक्ष तापमानालाच पाण्याबरोबर अभिक्रिया होते, हा मुद्दा क्लिअर आहे. पुढं हे 3 धातू झाल्यानंतर मग पुन्हा ॲल्युमिनियम, लोखंड आणि जस्त. आता या धातूंची अभिक्रिया थंड किंवा गरम पाण्याबरोबर होत नाही. मग काय होईल? मग तर या धातूंची पाण्याच्या वाफेशी किंवा वाफेबरोबर अभिक्रिया होते आणि त्या धातूंचे ऑक्साईड्स तयार होतात. ठीक आहे, आणि इथे देखील हायड्रोजन वायू बाहेर पडतो. मग प्रश्न असा आहे की आता या धातूंची पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया कशी करायची? त्यासाठी एक छोटीशी रचना करणं आवश्यक आहे, प्रयोगाची कृती करणं, रचना करणं आवश्यक आहे. ते तुम्ही आकृतीमध्ये पाहता. या ठिकाणी काय करायचं आपल्याला की अशा प्रकारचं आपण एक स्टँड ठेवलेलं आहे आणि स्टँडला परीक्षा नळी, आडवी परीक्षा नळी जोडलेली आहे. ठीक आहे ना. आणि त्यानंतर मग पुन्हा परीक्षा नळीचं तोंड या रबरी बुचाच्या मदतीने आपण बंद केलेलं आहे. ठीक आहे, तत्पूर्वी त्या परीक्षा नळीमध्ये आपण एक धातूचा नमुना ठेवला आहे. मग ते ॲल्युमिनियम असेल, त्या ठिकाणी ॲल्युमिनियम पाहिजे, अर्ध ल त्याला ये. ओके, लोखंड आणि जस्त यापैकी कोणता एक धातूचा नमुना असेल. ठीक आहे, पुढं आणि त्याच्यामध्ये पाण्याने भिजलेला कापसाचा बोळा ठेवला आहे आपण. आणि या ज्या ठिकाणी कापसाचा बोळा ठेवला आहे ना, तिथे कापसाचा बोळा धातूचा नमुना. तर ज्या ठिकाणी कापसाचा बोळा आहे तिथं आपण परीक्षा नळीला उष्णता देतोय. साहजिकच काय होईल, त्या परीक्षा नळीमधील कापसाचा बोळा जो आहे पाण्याने भिजलेला तो गरम होईल, पाण्याची वाफ होईल आणि ही वाफ या धातूला स्पर्श करून पुढे जाईल. ठीक आहे ना. मग पुढे काय केलं आपण? रबरी बुच बसवलेलं आहे ना. आणि पुढे इथं वायुवाहक नळी एक आहे आणि वायुवाहक नळी ही वायुपत्रामध्ये जोडलेली आहे. वायुपत्र या ठिकाणी आपण उलटं ठेवलं, पालतं ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि मध्ये हे पाणी ठेवलेलं आहे आपण. आता पाण्यानं भरलेलं आहे वायुपत्र आणि त्याला अचानक पालतं करायचं. आणि चंचुपत्रामध्ये देखील पाणी आहे. आता पाणी का घेतलं? या ठिकाणी अभिक्रिया होते, हायड्रोजन तयार होतो. हा तयार झालेला हायड्रोजन तयार होत आहे किंवा नाही हे कसं कळणार? कारण हायड्रोजन तर रंगहीन आहे, दिसत नाही आपल्याला. तो ओळखू येण्यासाठी त्या ठिकाणी हे पाणी वापरले. मग हे जे बुडबुडे येतात ना, हे बुडबुडे कशाचे? हायड्रोजन वायूचे.
तो आपण या ठिकाणी वर जमा झालेला पाहू शकतो. मग या ठिकाणी या जे पाणी आहे, पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्याची वाफेची या धातूबरोबर अभिक्रिया होते. अशा प्रकारे पाण्याच्या वाफेसोबत ॲल्युमिनियम, लोखंड आणि जस्त यांची अभिक्रिया होते आणि त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू निर्माण होत असतो. ओके, या ठिकाणी तिन्ही जे धातू दिले तर कोणते तिन्ही धातू? ॲल्युमिनियम, लोह आणि जस्त किंवा झिंक यांची समीकरणं या ठिकाणी दिलेली आहेत. मग समीकरणं लक्षात घ्या. काय होईल की या प्रत्येक धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि त्या धातूचं ऑक्साईड तयार झाले, ॲल्युमिनियम ऑक्साईड, त्यानंतर आयर्न ऑक्साईड, झिंक ऑक्साईड, ठीक आहे, आणि हायड्रोजन वायू तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर पुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा की सोने, चांदी आणि तांबे या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होतच नाही, गरम पाण्याबरोबर देखील होणार नाही. इतकंच काय तर पाण्याच्या वाफेबरोबर देखील सोने, चांदी आणि तांबे यांची अभिक्रिया होत नाही. तुम्हाला चुकी बरोबर मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आपल्याला माहित आहे की सोने किंवा चांदी हे असे धातू आहेत की यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, हे आपल्या लक्षात राहतं. परंतु तांब्याचं काय? परीक्षेमध्ये प्रश्न येतो. चूक की बरोबर? तांब्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही किंवा तांबे या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. विधान चूक की बरोबर? आपल्याला काय वाटतं? सोने चांदीची होत नाहीये, तांब्याची होईल ना, म्हणून आपण तिथे लिहितो ही विधान बरोबर आहे किंवा विधान चूक आहे, जे काय असेल ते. मूळ मुद्दा काय की तांब्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही असं जर विधान आलं तर विधान बरोबर. ठीक आहे, आणि विधान जर असं आलं की तांब्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होते तरी विधान चूक आहे ना. त्यामुळे मुद्दा लक्षामध्ये घ्या. त्यानंतर पुढचा गुणधर्म धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. मुद्दा क्लिअर आहे, सोपा आहे. ज्या प्रकारे धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली, ऑक्साईड बनले. पाण्याबरोबर अभिक्रिया झाली, हायड्रोजन वायू बाहेर पडला. ठीक आहे ना, त्या धातूचे ऑक्साईड बनले. इथे तेच आहे, धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया झाली की त्या ठिकाणी त्या धातूंचे क्षार बनतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. हे जे वाक्य आहे ना, हे पाठ करा अगोदर आणि त्यानंतर मग पुन्हा उदाहरण आपल्या लक्षामध्ये ठेवायचे येतं. म्हणजे आता आम्लाबरोबर म्हणल्यावर आम्लाची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. कोणती उदाहरणं आहेत? पहिलं उदाहरण HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. दुसरं उदाहरण कोणतं येऊ शकतं आम्लाचं अभिक्रियेमध्ये? H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. बस हे दोनच उदाहरणं येतील आपल्याला. फार एखादं नायट्रिक ऍसिडचं उदाहरण येईल, ते पुढे बघूया आपण. परंतु बहुतांश वेळी धातूंची अभिक्रिया आम्लाबरोबर म्हटलं की दोनच आम्ल डोक्यामध्ये घ्यायची, हे दोनच आम्ल लक्षामध्ये घ्यायचीत आपल्याला धातूंसोबत त्यांची अभिक्रिया करत असताना. हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आणि H2SO4. त्याबरोबरच हे दोन्ही आम्लापैकी ज्यावेळेस आपण हायड्रोक्लोरिक आम्ल घेतो ना, 99% वेळेस, मुद्दा लक्षात घ्या, 99% वेळेस आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्लाची 2 रेणू घ्यायचे. क्लिअर करून घ्या आताच. आणि सल्फ्युरिक ऍसिड हा एकच रेणू घ्यायचा. परंतु हायड्रोक्लोरिक आम्ल जर आपल्याला घ्यायला सांगितलं तर 2 HCl हेच घेणं आवश्यक आहे का, ते पुढे आपण समजून घेऊया. तर धातूंच्या आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, तर ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड व जस्त यांच्या नमुन्यांची अभिक्रिया विरल सल्फ्युरिक आम्ल किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर घडवून जर आणली तर त्या धातूंची सल्फेट किंवा क्लोराईड हे क्षार मिळतात. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की त्या धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया होते आणि त्या धातूंचे काय तयार होतात? क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. मग कोणते क्षार तयार होतात? जर त्या ठिकाणी आम्ल HCl असेल तर कोणतं क्षार तयार होईल? क्लोराईड तयार होईल. त्या ठिकाणी आम्ल सल्फ्युरिक ऍसिड असेल तर सल्फेट हे क्षार तयार होईल आणि हायड्रोजन वायू मुक्त होईल. ठीक आहे, पुढे. आणि या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू तयार होत असतो. तर या धातूंची अभिक्रियाशीलता पुढील प्रमाणे असेल. कशी असते? मॅग्नेशियम सर्वाधिक जास्त अभिक्रियाशील, त्यानंतर ॲल्युमिनियम, झिंक आणि लोह. सर्वात कमी अभिक्रियाशील लोह, सर्वात जास्त
मॅग्नेशियम. ओके, ठीक आहे. पुढे ह्यांची उदाहरणं समजून घेण्याच्या अगोदर यांची कृती दिलेली आहे. कृती लक्षामध्ये घ्या. स्टँड आहे, परीक्षा नळी आहे, परीक्षा नळीमध्ये आम्ल घेतलेले, जस्ताचे काही कण टाकलेत त्याच्यामध्ये, आणि पुन्हा ही परीक्षा नळी रबरी बुचाच्या मदतीने बंद केलेली आहे. या परीक्षा नळीमध्ये जी रबरी बुच लावलंय त्याच्यामध्ये वायुवाहक नळी आहे. ही वायुवाहक नळीचं दुसरं टोक या चंचू पात्रामध्ये सोडलेले, चंचू पात्रामध्ये साबणाचं पाणी घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर ही अभिक्रिया झाल्यानंतर काय होतं, हायड्रोजन वायू तयार होईल. हाच हायड्रोजन वायू या वायुवाहक नळीमार्फत ह्या पाण्यामध्ये येईल आणि तर हायड्रोजन वायूची बुडबुडी तयार होतील. ठीक आहे. परंतु हे पाणी साधं नाही आहे, साबणाचे पाणी आहेत. साबणाच्या पाण्यामुळे हायड्रोजन वायू साबणाच्या पाण्यामधून ज्यावेळेस बाहेर पडतो ना, त्यावेळेस अशा प्रकारचे फुगे तयार होतात. आणि फुगे तयार झाल्यानंतर तिथं आपण जळती मेणबत्ती धरली आहे, तर तिथं फट असा आवाज होतो. हा आवाज का झाला बेटा, त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोजन वायू बाहेर पडलाय. मग हायड्रोजन वायू बाहेर पडला म्हणजे ही ज्वलन परीक्षा आहे हायड्रोजन वायूची. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन वायू स्वतः जळतो. इथं जर ऑक्सिजन वायू तयार झाला असता तर ही मेणबत्ती अधिक प्रखरतेने जळालेली असते, अधिक जोशाने जळालेली असते, अधिक प्रखरतेने मेणबत्तीची ज्योत पटकन मोठी झाली असते, कारण त्याला ऑक्सिजन वायू भेटला. ठीक आहे. इथे काय तयार झालंय, हायड्रोजन वायू. हायड्रोजन वायू हा ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, त्यामुळे ही ज्योत तिशी वेगाने जळालेली असते जर इथं ऑक्सिजन असता तर. परंतु हायड्रोजन वायू ज्वलनशील आहे, स्वतःच जळतो, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. मग इथं हायड्रोजन वायू आहे, स्वतःच जळतो, फट असा आवाज होतो. समजून घ्यायचं त्या ठिकाणी हायड्रोजन तयार झालेलं आहे. म्हणजे अभिक्रिया लक्षात घ्या की मॅग्नेशियमची अभिक्रिया हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर काय तयार होईल, मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन वायू बाहेर पडेल. ओके, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की 99% वेळेस आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्लाचे 2 रेणू घेणं आवश्यक आहे आणि बऱ्याच वेळेस 2 पेक्षा अधिक. ठीक आहे. मग इथं 2 का घ्यायचे, कारण या ठिकाणी हायड्रोजन वायू बाहेर पडतोय. जर आपण एकच HCl घेतलं म्हणजेच काय, मॅग्नेशियम अधिक HCl, तर या अभिक्रिया काय होईल, मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणूसूत्र आपल्याला माहित आहे, Cl2 पाहिजे. आणि हायड्रोजन देखील, हायड्रोजन एकटा कधी नसतो, 2 पाहिजे. मग इथं क्लोरीन 2, हायड्रोजन 2, समीकरण असंतुलित आहे, त्यामुळे या ठिकाणी 2 घेणं आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. पुढं इथं ॲल्युमिनियमची अभिक्रिया हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर ॲल्युमिनियम क्लोराईड हायड्रोजन बाहेर पडतो. त्यानंतर लोहाची अभिक्रिया हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर आयर्न क्लोराईड हायड्रोजन बाहेर पडतो. पुढं झिंकची अभिक्रिया हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर झिंक क्लोराईड हायड्रोजन बाहेर पडतो. तुम्हाला बरेच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येतो की धातूची अभिक्रिया आम्लाबरोबर कशा प्रकारे होते, ती उदाहरणासह स्पष्ट करा. मग अशा वेळेस तुम्हाला धातूचं उदाहरण नाही सांगितलं, आम्ल कोणतं घ्यायचं हे नाही सांगितलं, तर आपल्या मनानुसार आपण एक आम्ल आणि एक धातू घेऊ शकतो. ठीक आहे. आणि ती अभिक्रिया आपल्याला लिहून टाकायची आहे. बऱ्याच वेळेस काय म्हणतात की मॅग्नेशियम धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया लिहा. मग हायड्रोक्लोरिक आम्ल त्यांनीच दिले, कोणता आम्ल घ्यायचं त्यांनी सांगितलंय, कोणता धातू घ्यायचं त्यांनीच सांगितलंय. मग त्यावेळेस आपल्याला मग तोच धातू आणि तेच आम्ल घेणं आवश्यक आहे. पुढे धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. इथं धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर जी अभिक्रिया होते त्यावेळेस धातूंचे नायट्रेट क्षार तयार होतात. ठीक आहे. तसेच नायट्रिक आम्लाच्या संहतेनुसार नायट्रोजनची विविध ऑक्साइड्स देखील तयार होत असतात. आता या ठिकाणी कोणकोणती ऑक्साइड्स तयार झाली आहेत इथं तुम्ही पहा, लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचं जे नायट्रिक आम्ल घेतो, इथं पहिल्या अभिक्रियेमध्ये संहत घेतलेलं आहे, दुसऱ्यामध्ये विरल घेतलेलं आहे. विरल म्हणजे ज्यामध्ये नायट्रिक आम्लाचं प्रमाण कमी आहे आणि पाण्याचं प्रमाण अधिक आहे. विरल. संहत म्हणजेच पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि नायट्रिक आम्लाचं प्रमाण अधिक आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस इथं काय काय तयार होतं, N2O म्हणजे नायट्रोजनची वेगवेगळ्या प्रकारची ऑक्साईड्स तयार होतात. N2O म्हणजेच नायट्रस ऑक्साईड तयार होतं. त्यानंतर NO म्हणजे काय तयार होतं, नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. आणि शेवटी काय, NO2 याला काय म्हणायचं, नायट्रोजन
डायऑक्साईड तयार होतो. मग या ठिकाणी हे जे ऑक्साईड्स तयार झाले तर हे या नायट्रिक आम्लाच्या सहतीनुसार तयार होत असतात. ओके. त्यानंतर आम्लराज हा देखील मुद्दा आपल्याला 2 मार्कासाठी येऊ शकतो किंवा 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर आम्लराज हा अतिशय क्षरणकारी तसेच वाफाळणारा द्रव आहे. ठीक आहे. तर यामध्ये सोने आणि प्लॅटिनम सारखे राज धातूंना विरघळू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकापैकी हा एक आम्लराज आहे. कसं तयार होतं आम्लराज? तर सहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहत नायट्रिक आम्ल हे जर 3:1 या प्रमाणात घेतले तर त्यापासून आम्लराज हे ताजे मिश्रण तयार होते. म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल HNO3. तर हायड्रोक्लोरिक आम्ल किती घ्यायचं आपल्याला? 3 भाग आणि 1 भाग नायट्रिक आम्ल घ्यायचं. म्हणजे 75% हायड्रोक्लोरिक आम्ल आणि 25% नायट्रिक आम्ल हे दोन्ही मिसळून जे द्रावण तयार होतं त्याला म्हणायचं आम्लराज. आणि इतकं क्षरणकारी असतं की त्याच्यामध्ये सोनं देखील विरघळतं, प्लॅटिनम देखील विरघळतं. त्यामुळे याला आम्लराज असं म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा, धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया. ही अभिक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला एक प्रयोग दिलेला, कृती दिलेली. एका परीक्षा नळीमध्ये कॉपर सल्फेट घेतलेलं CuSO4, त्यामध्येच दोऱ्याच्या मदतीने लोखंडी खिळा टाकलेला लोह. ठीक आहे ना. हे 2 अभिक्रियाकारक आहेत. काय तयार होईल? उत्पादित. आता लक्षात घ्या, हे थोड्या वेळासच ठेवून द्यायचं. कॉपर सल्फेटचा द्रावणाचा रंग कसा आहे? निळा आहे, तुम्ही आकृतीमध्ये पाहतात. थोड्या वेळासच ठेवल्यानंतर काय होईल की कॉपर सल्फेटच्या द्रावणाचा रंग नाहीसा झालाय आणि जो लोखंडी खिळ्याचा रंग भुरकट असतो त्याचा रंग बदलून कसं झालेला आहे? तांबूस तपकिरी झालेला आहे. त्याचं कारण जाणून घेऊया या ठिकाणी. अभिक्रिया काय होते? कॉपर सल्फेट आणि आयर्न लोह यांची अभिक्रिया झाली. काय होईल? तर आयर्न सल्फेट FeSO4 तयार होईल आणि कॉपर हे बाजूला येतं. तर कॉपर विस्थापित होऊन कुठं या खिळ्यावरती तयार झालेला आहे किंवा जमा झालेला आहे आणि कॉपर सल्फेटचं अपघटन झालं. कॉपर सल्फेटचं अपघटन झालं आपल्याला कसं कळेल? कारण कॉपर सल्फेटचा द्रावणाचा रंग निळा होता. आता कॉपर सल्फेटचं अपघटन झालं तर हळूहळू या कॉपर सल्फेटच्या द्रावणाचा रंग निळसर रंग नाहीसा झाला. याचा अर्थ इथं जर कॉपर सल्फेट असतं तर या ठिकाणी या द्रावणाचा रंग निळा राहिलेला असता. मग त्या ठिकाणी काय तयार झालेलं आहे? आयर्न सल्फेट तयार झाले. तर इथं लक्षात घ्या, धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणाऱ्या अभिक्रिया. धातूंची म्हणजे कुणाची? लोहाची. इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर. इतर धातू कोणता? कॉपर. तर कॉपरचं क्षार, त्याचं द्रावण कॉपर सल्फेट. तर या क्षाराच्या द्रावणाबरोबर झालेली अभिक्रिया. तर अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी काय होतं? विस्थापन अभिक्रिया होत असते. तर धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी. सर्व धातूंची अभिक्रियाशीलता सारखी नसते. आता अभिक्रियाशीलता म्हणजे काय हो? की कोणता धातू एखाद्या पदार्थाबरोबर पटकन अभिक्रिया करतो आणि एखादा धातू अभिक्रिया करतच नाही. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण अभ्यास केला की धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया, सोडियम पाण्यामध्ये टाकल्यावर पटकन अभिक्रिया होते. परंतु काही धातू असे आहेत की त्यांची अभिक्रिया पाण्याच्या वाफेबरोबर करावी लागते आणि अशी काही धातू आहेत की सोनं, चांदी, तांब यांची तर पाण्याबरोबर अभिक्रिया होतच नाहीये. म्हणजे ज्यांची लवकर अभिक्रिया झाली त्यांना आपण काय म्हणूया की धातू अधिक अभिक्रियाशील आहेत आणि ज्यांची अभिक्रिया झालीच नाहीये त्यांना म्हणायचं कमी अभिक्रियाशील धातू. ठीक आहे ना. त्यामुळं सर्व धातूंची अभिक्रियाशीलता सारखी नसते. आत्ताच आपण अभ्यास केलेला तसं. परंतु ऑक्सिजन, पाणी, आम्ल या अभिक्रियाकारकाबरोबर अभिकर्षितांबरोबर सर्व धातूंची अभिक्रिया होत नाहीये. त्यामुळं धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता ठरवण्यासाठी या अभिक्रियाकारकांचा वापर केला जात नाही. या म्हणजे कोणाचा? ऑक्सिजन, पाणी व आम्ल यांचा वापर केला जात नाही. मग यासाठी काय केलं जातं? तर यासाठी धातूंची इतर धातूंच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया विचारामध्ये घेतली जाते. त्यामुळे जर ए या धातूने बी या धातूला त्याच्या क्षाराच्या द्रावणातून विस्थापित केले तर त्याचा अर्थ ए हा धातू बी या धातूपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे.
आता या अगोदरचीच अभिक्रिया लक्षामध्ये घ्या, ठीक आहे ना. या अगोदरची अभिक्रिया काय घेतली होती आपण, की इथं धातू कोणता घेतलेला होता, लोह. धातूच्या क्षाराचे द्रावण काय होतं, कॉपर सल्फेट, ठीक आहे. मग इथं हे धातू क्षाराचे द्रावण आणि पुन्हा धातू बी असं बाजूला होतं. मग या ठिकाणी काय तयार होईल, तर FeSO4 आयर्न सल्फेट आणि दुसरा धातू कोणता, बी धातू, कॉपर. ओके, लक्षामध्ये घ्या. म्हणजे या ठिकाणी Fe लोहाने कॉपरला विस्थापित केले. याचा अर्थ काय, लोह कॉपरपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे. तर अशा प्रकारे या अभिक्रियेच्या मदतीने आपण प्रत्येक धातूची अभिक्रियाशीलता ठरवत असतो. मग त्यानुसार वैज्ञानिकांनी बरेच प्रयोग केले आणि बरेच प्रयोग केल्यानंतर वैज्ञानिकांनी ही अशा प्रकारची धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी तयार केलेली आहे. मग यामध्ये सर्वात जास्त अभिक्रियाशील धातू कोणता, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, त्यानंतर कॅल्शियम. ही उतरती श्रेणी आहे. सर्वाधिक एकदम वरच्या बाजूला पोटॅशियम म्हणजे सर्वाधिक जास्त अभिक्रियाशील धातू आहे, पोटॅशियम. आणि त्यानंतर सोने सर्वात कमी अभिक्रियाशील धातू. तर अशा प्रकारे ही धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी इथं दिलेली आहे. मग यातील पहिले 4 धातू पाण्याबरोबर अभिक्रिया होते, पुढच्या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, मग पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया होते, ठीक आहे. इथपर्यंत या सर्व धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया होते, ठीक आहे. पुढे इथपर्यंत चांदीपर्यंत सर्व धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रियाशीलता होते किंवा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होत असते. परंतु एकच धातू असा आहे, सोने, यांची अभिक्रिया कुठं म्हणजे ऑक्सिजन बरोबरही होत नाहीये, आम्लाबरोबर देखील होत नाहीये आणि पाण्याबरोबर देखील होत नाही. त्यामुळे सोने सर्वात कमी अभिक्रियाशील धातू आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या आपल्या या पहिल्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे अभिक्रियेच्या मदतीने आपण समजून घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच पाठातील उर्वरित मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.